गुड मॉर्निंग. आज आपण 8वी शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित प्रश्नपत्रिका 2019 प्रश्न क्रमांक 26 ते 41 पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 26 पहा. 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या व 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32 या संख्येचा वर्ग मिळेल? मला अगोदर तुम्ही 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या सांगा पाहू. आता 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या 999 आहे. पण 999 ही संयुक्त संख्या आहे. 998 पण संयुक्त संख्या आहे. मला वाटते 997 असेल. बरोबर आहे का रे? 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या. 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या ती 997 आणि 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या कोणती रे? 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या 11. आता या दोघांची आपण बेरीज करूया. किती बेरीज? 7 आणि 1 8, 9 आणि 1 10, चला 1, पुन्हा 9 आणि 1 10, 1008. आता पुढे काय विचारलंय? यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास, म्हणजे या 1008 या बेरजेमध्ये कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32 या संख्येचा वर्ग मिळेल? मग 32 चा वर्ग किती रे? 1024. 2 चा वर्ग 4, 3 दुनी 6, 6 दुनी 12, चला 1, 3 त्रिक 9, 1 10, 1024. आता मला सांगा 1008 मध्ये किती मिळवल्यावर 1024 येईल? 16. 16. आणि 16 हा कोणाचा वर्ग आहे? 4. 4 चा. म्हणजे 4 या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32 चा वर्ग मिळेल. मग 4 पर्याय आहे का? पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन. जर 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता व्युत्क्रम कोनांच्या जोड्यांचे संगत कोनांच्या एकूण जोड्याशी गुणोत्तर किती? आता समजा या 2 समांतर रेषा आहेत आणि ही एकच छेदिका या ठिकाणी त्या 2 समांतर रेषांना छेदते. आता मला सांगा व्युत्क्रम कोनाच्या जोड्या कुठल्या रे? समजा हा कोन व्युत्क्रम होईल का? झेड अक्षरामध्ये व्युत्क्रम कोनाची जोडी तयार होते ना, आणि असा एस जर काढला तर ह्याच्यामध्ये एक व्युत्क्रम कोनाची जोडी तयार होते. म्हणजे ही दुसरी व्युत्क्रम कोनाची जोडी. म्हणजे व्युत्क्रम कोनांच्या जोड्या किती झाल्या? 2. व्युत्क्रम कोनांच्या जोडीमध्ये फक्त आंतरव्युत्क्रम कोन विचारात घ्यायचं, बाह्य व्युत्क्रम कोन विचारात घ्यायचं नाही. आणि संगत कोनांच्या जोड्या किती रे? ही पहिली संगत कोनाची जोडी, ही दुसरी, ही तिसरी आणि ही चौथी. म्हणजे संगत कोनाच्या जोड्या किती झाल्या? 4. आता ह्या दोघांचा रेशो पहा. बे 1 बे, बे 2 4. म्हणजे किती आलं? 1 2. पर्याय क्रमांक 1. पुढचा 28वा प्रश्न. 28 सेमी व्यास असणाऱ्या भरीव अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ. अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ सूत्र काय रे? कोण सांगते? अर्धगोलाचं एकूण पृष्ठफळ किती? 4 पाय आर वर्ग. अर्धगोल आहे रे, अर्धगोल. 3 पाय आर. 3 पाय आर वर्ग. पण व्यास 28 दिलाय, म्हणजे त्रिज्या किती असणार त्याच्या नेहमी? 14 सेमी. आणि याचं पृष्ठफळाचे भरीव गोलाचं पृष्ठफळ सूत्र काय? भरीव गोलाचं पृष्ठफळ. आता त्याची पण दिली आहे 14 दिली आहे. आता ह्या दोघांचा रेशो काढायचा, म्हणजे टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर डिवाइड बाय सरफेस एरिया ऑफ स्फिअर. म्हणजे वर 3 पाय आर वर्ग येणार आणि छेदामध्ये 4 पाय आर वर्ग हे सूत्र येणार. आता ह्या पायला पाय जाईल, दोघांची त्रिज्या समान आहे, त्यामुळे आर वर्गला आर वर्ग पण जाणार. म्हणजे रेशो काय आला?
304 म्हणजेच 3/4. पर्याय क्रमांक 3. सुनीलने अनिलकडून 3 वर्षे वापरलेले एक जुने यंत्र 7,29,000 रुपयाला विकत घेतले. घसाऱ्याचा दर दशादशी 10 धरला तर अनिलने ते यंत्र किती रुपयाला घेतले होते? आता घसाऱ्याचा म्हणजे घटीचं गणित आहे आणि घटीचं गणित असल्यावर आर ची किंमत काय घ्यायची असते? ऋण घ्यायची असते. म्हणजे आर ची किंमत ऋण 10. आता एक साधारणतः तुम्ही पर्याय ऑब्झर्व करा. 7,29,000 ही कमी किंमत आहे पर्यायापेक्षा. म्हणजे 7,29,000 कोणाची किंमत असणार सांगा? ए ची का पी ची? कमी झालेली किंमत आहे ना. बी. कुणाची असणार? ए ची. सुरुवातीची किंमत जास्त असणार ना यंत्राची, कारण कमी होती किमतीमध्ये घट होती म्हणल्यावर ए ची किंमत कमी आहे. म्हणजे इथं पी ची किंमत आपल्याला काय करायचं आहे? काढायची आहे. आणि एन ची किंमत किती येणार इथं? 3 वर्ष वापरलेलं यंत्र आहे म्हणजे कालावधी किती? 3. सांगा आता आपलं नेहमी सूत्र कुठलं? चक्रवाढ व्याजानं रास काढण्याचं वाढ आणि घटीसाठी आपण वापरतो. A = P कंसाच्या आतमध्ये 1/1 अधिक R/100 कंसाचा N. बरोबर. आता या सूत्रामध्ये ए च्या जागेवर आपण 7,29,000 भरूया. 7,29,000 ही ए ची किंमत आहे, लक्षात ठेवा. हे पे हाय असलेलं छेदामध्ये 1/1 आर ची किंमत निगेटिव्ह आहे त्यामुळे निगेटिव्ह चिन्ह इथं देऊया आणि इथं 10 लिहूया. छेदामध्ये 100 आणि यांची किंमत किती? 3. आता या झिरोला हा झिरो गेला. आता तिरकस गुणाकार करा. 10 - 1 किती येणार? 9 आणि छेदामध्ये 10 आणि कंसाचं काय येणार? घन. मग सांगा 9 चा घन किती? 729. 729 आणि खाली 10 चा घन 1000. 1000. आता आपण 7,29,000च्या बाजूला उजवीकडचा पूर्णांक नेऊया. आता 1000 छेदात आहे ते अंशात जाणार डावीकडे आल्यामुळे 729 छेदात जाणार. उजव्या बाजूला फक्त पी राहणार. 729 × 729 आणि हे वरचं 3 0 किती सांगा? पी ची किंमत 1000 × 100 म्हणजे एकावर 5 शून्य ना. 1,00,000. काहीतरी आपलं 1000 नाही, इथं 1000 आहे ना. अजून एक झिरो ऍड होणार. 10 लाख. म्हणजे अनिलनं ते यंत्र 10 लाखाला विकत घेतलं होतं. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 2. नेक्स्ट 2x घन अधिक 1 x वर्ग वजा 1 या बहुपदीच्या गुणाकाराची कोटी किती सांगा पाहू? 5. बरोबर. पूर्ण गुणाकार करायचा नाही. जास्त घातांक असणारं पद आणि ह्याच्यातलं जास्त घातांक असणारं पद फक्त ह्या दोघांचाच गुणाकार करायचा. म्हणजे 2x घन आणि x वर्ग ह्या दोघांचाच गुणाकार करायचा. मग आपला घातांकाचा नियम काय रे? a चा m गुणिले a चा n बरोबर पाया समान असल्यावर घातांकांची बेरीज. म्हणजे x चा काय होणार? 3 आणि 2 ची बेरीज 5. मग कोटी म्हणजे मोठ्यात मोठा घातांक. मग मोठ्यात मोठा घातांक किती आला? 5. म्हणजे पर्याय क्रमांक 3. आणि तुम्हाला मी सांगितलंय समजा 2017 ची प्रश्नपत्रिका आपली सोडवून झाली, 18 ची झाली. तुम्हाला काल मी 2 प्रश्नपत्रिका पाठवल्या होत्या. त्यातील एक प्रश्नपत्रिका काल दिवसभरात सोडवायची होती. फक्त स्वरांजली एकाच मुलीने सोडवली. आता आज तुम्ही 2018 ची सोडवा. त्याची उत्तर सूची संध्याकाळी टाकतो, चेक करून लगेच. आता गणिताची आपण सोडवून घेतो त्यामुळे तुम्हाला आउट ऑफ मार्क पडायला पाहिजेत किंवा काही जणांची कमी होतील तरी सुद्धा. म्हणजे मराठीमध्ये पण किती चुका आहेत लक्षात येईल. मराठी आणि गणित एका वेळेस सोडवा. इंग्रजी आणि बुद्धिमत्ता आपण नंतर सोडवूया. पण जे ते काम ज्या ते वेळेस करा.
चला पुढचा प्रश्न. संख्या व तिची गुणाकार व्यस्त संख्या. सांगा, संख्या जरी एक्स मानली तर एक्स ची गुणाकार व्यस्त संख्या काय रे? अरे एक्स म्हणजे एक्स छेद एक आहे ना, त्याची गुणाकार व्यस्त काय? एक्स. एक छेद एक्स. आता या दोघांचा गुणाकार किती येईल? एक. ह्या एक्स ला हे एक्स गेलं, गुणाकारी एक, बरोबर आहे. आता यांच्या गुणाकाराची बेरीज सांगा. मग एक ची बेरीज संख्या काय येणार? वजा एक. वजा एक. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक दोन. दोन. एका कोणाचे एक साधा मी पूरक कोण शब्द असल्यामुळे दोन पूरक कोण काढतो. समजा असा कोण काढला, समजा हा कोण आपण एक्स मानला, मग त्याचा पूरक कोण काय येणार? समजा 1/4 एक्स घेतला. एका कोणाचे त्याच्या पूरक कोणाच्या एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या 1/4 पट आहे. एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या 1/4 पट आहे. म्हणजे एक कोण एक्स घेतला तर दुसरा कोण 1/4 एक्स. आता मला सांगा, ह्याच्यावर आपण एक्स ची किंमत काढू शकतो. हे दोन पूरक कोण आहेत, पूरक कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180. मग एक्स ची आणि 1/4 एक्स म्हणजे 1/4. या दोघांची बेरीज आपण 180 घेतली. समीकरणाच्या दोन्ही बाजूला 4 न गुणलं, इथं 4 एक्स होईल, इथं 4 ला 4 जाईल म्हणजे एक्स राहणार, आणि इथं 180 ला 4 न गुणल्यावर 720. 8 चौक 72 आणि 0. आता 4 एक्स आणि 1 एक्स किती येणार? 5 एक्स. आता 5 न भागूया. 5 एके 5, 5 चौक 20, 5 चौक 20. किती आली एक्स ची किंमत? 144. म्हणजे एक्स कोण किती आला? 144. मग त्याचा पूरक कोण किती येणार आहे? 144 भागिले 4 करा, 36. आता त्या कोणाच्या कोटी कोणाचं माप म्हणजे 36 चा कोटी कोण काढायचा. मग कोटी कोण काढायचं म्हटल्यावर कितीतून वजा करावं लागेल? 36. 90. 90 मधून, कारण कोटी कोणाच्या मापांची बेरीज 90 असते. 54. 54 अंश. म्हणजे पर्याय क्रमांक 3. आमिरनं 2000 रुपयाच्या जितक्या नोटा बँकेत भरल्या तितक्याच नोटा 1000 व 200 रुपयांच्या भरल्या. जर त्याने एकूण रक्कम 16,000 रुपये बँकेत भरली असेल तर त्याने भरलेल्या नोटांची एकूण संख्या किती? आता आपण असं समजूया, 2000 रुपयाच्या त्यानं एक्स नोटा भरल्या बँकेमध्ये. मला सांगा 1000 रुपयाच्या किती नोटा त्याने भरल्या असतील? मग तितक्याच नोटा म्हणले ना, तितक्याच म्हणजे एक्स. आणि 200 रुपयांच्या पण किती भरल्या असतील? तितक्याच, एक्स. म्हणजे एक्स. आता आपण एकूण अमाऊंट 16,000 दिली, मग 2000 रुपयाच्या नोटाची एकूण अमाऊंट किती येणार? 2000 गुणिले एक्स, 2000 एक्स. 1000 रुपयाच्या नोटांची अमाऊंट किती येणार? 1000 गुणिले एक्स, 1000 एक्स. आणि 200 रुपयाच्या नोटांची अमाऊंट 200. आणि ह्यात सगळ्यांची 1. 16,000. 2000 आणि 1000 3000. 3000 आणि 200 किती? 3200 एक्स बरोबर किती येणार? 16,000. 16,000 भागिले 3200 करा. या 2 झिरोला हे 2 झिरो गेलं. 360 भागिले 32. 32 ची 5 पटीत येणार आहे. पर्याय क्रमांक 1. आता बघा 2000 रुपयाच्या 5 नोटा आल्या का नाही? 1000 रुपयाच्या 5 नोटा आल्या आणि 200 रुपयाच्या 5 नोटा आल्या. त्याने विचारलंय भरलेल्या नोटांची एकूण संख्या किती? मग ह्या तिघांची करा बेरीज. एकूण नोटा किती येणार? 15. पर्याय क्रमांक 2.
दरसाल दर शेकडा 8 दराने 48,000 रुपये मुद्दलाचे 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? आता आपलं नेहमी सूत्र काय आहे रे? K इज इक्वल टू पी कंसात 1/1 कंसात 1/1 अधिक R/100 कंसाचा N. कंसाचा N. आता याच्यामध्ये P ची किंमत 48,000. 48,000 ही मुद्दल आहे. इथं बोलतो 48,000. 1/1 R ची किती? दशादशी दर 8 भागिले 100 आणि यांची किंमत किती? 1.5 म्हणजे 1.5 लिहितो मी. बघा इथं मी 48,000 लिहिलं. आता घातांक 1.5 आहे त्यामुळं 2 कंस करतो, एकाला 1 घातांक देतो आणि एकाला अर्धा देतो, कारण 1 आणि अर्धाची बेरीज किती होते? 1.5 होते. बघा ही स्टेप महत्वाची आहे. इथं घातांक 1 दिला आणि इथं किती दिला? 0.5. पाया समान असल्यावर घातांकांची बेरीज करायची. 1 आणि अर्धा 1.5. आता बघा पुढचा जो कंस आहे त्यात मी काय बदल करतोय पहा. पहिला कंस हाय असं लिहायचा 1/1 अधिक 8/100. आता इथं काय करणार बदल सांगा. एक दिवशी मला वाटतं एक उदाहरण झालं या टाईपचं. इथं 0.5 चे दुप्पट जर केली तर 1 होणार, अर्ध्याची दुप्पट 1 होणार. मग ह्याची दुप्पट केली की ह्याची निमपट करायची ना, म्हणजे 8/4. आता 48,000 गुणिले, आता तिरकस गुणाकार करा. 100 अधिक 8 किती रे? पहिला कंस आपण सोडतोय 108. छेदाचा गुणाकार 100. दुसऱ्या कंसामध्ये तिरकस गुणाकाराची बेरीज 100 अधिक 4 104 आणि छेदामध्ये 100. आता या 3 झिरोला हे 2 आणि हे 1 असं 3 झिरो कॅन्सल करा. आता 48 गुणिले 108 गुणिले 104 एवढा मोठा गुणाकार जर तुम्ही केला तर तो येतोय 5,39,136 आणि भागिले किती? 10. आता 10 न भागायचं म्हणजे 6च्या डावीकडे दशांश नेणार म्हणजे 53,913.6. आता हे पूर्णांकामध्ये जर घ्यायचं म्हटलं तर हे 5 पेक्षा मोठं आहे, मग हे 13चं 14 करूया म्हणजे 53,914 ही झाली रास. आणि शेवटी सूत्र काय आहे चक्रवाढ व्याजाचं? कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. मग अमाऊंट किती आली? 53,914 आणि वजा मुद्दल किती आहे? 48,000. हा करा वजा बाकी किती ते बघा. 5,914. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे x वर्ग अधिक x वजा 72 या राशीचा अवयव कोणते? अशा दोन संख्या सांगा की त्यांचा गुणाकार वजा 72 आला पाहिजे. 8,972 वजा 8 अधिक 9 वजा 8 अधिक 9 9 आणि वजा 8 अधिक 9 9 8 72. आता 9 ला अधिक आणि 8 ला वजा. 9 ला अधिक 8 ला वजा. एकदा चेक करा. 9 8 72 धन ऋण ऋण गुणाकार जुळला. 9चं धन आणि 8चं ऋण विरुद्धचे नसल्या वजा बाकी. 9तून 8 गेलं 1 मोठ्या संख्येचं धन म्हणजे पहिली इष्ट संख्या कोणती आली? अधिक 9 आणि दुसरी इष्ट संख्या अधिक 8 मग हा कंस करताना पहिल्या कंसामध्ये x लिहायचं, दुसऱ्या कंसामध्ये x लिहायचं. पहिल्या x च्या पुढं
ही पहिली इष्ट संख्या हाय अशी उचलून लिहायची अधिक 9 आणि दुसऱ्या कंसातील एक्सच्या पुढे ही वजा 8 उचलून हाय असं द्यायचं. मग एक्स वजा 8 इथं पण आहे हित आहे. एक्स अधिक 9 हित आहे हित आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. 1. 7/15 11/20 2/5 12/25 या परिमेय संख्यामधील सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येतील फरक. आता 7/15 आपण असं करूया दशांश अपूर्णांकात उत्तर काढूया. समजा मी 0 पॉइंट केलं 7 0 घेतला 70 15 चौक 60 राहिले 10 10 वर 0 100 15 सक 90 बाद झालं 2 दशांशापर्यंत काढलं. आता 11/20 चं पण असंच करूया. भाग जात नाही मग 0 पॉइंट लिहायचं पहिल्यांदा. 11 0 110 20 100 10 राहिले तेव्हा घेतलं 0 पुन्हा 20 100 पुन्हा पुढचं 2/5 पुन्हा 0 पॉइंट 2 0 20 आणि 5 20 पूर्ण भाग गेला मग 1 0 आपण ऍड करू शकतो आणि शेवटचं गुणोत्तर आहे 12/25. इथं पण 0 पॉइंट लिहूया 12 वर 0 120 25 चौक 100 20 राहिले तेव्हा घेतलं 0 200 आणि 25 8 200. आता मला सांगा सगळ्यात मोठी संख्या कुठली दिसते रे? मोठी संख्या 11/20. हा 11/20 ही सर्वात मोठी संख्या दिसते आणि सर्वात लहान कुठली दिसते? सर पर्याय क्रमांक 1 2.5 2.5 2/5 ही सर्वात लहान आहे. आता ह्या दोघांचे आपल्याला काय करायचे? फरक म्हणजे वजाबाकी. मग इथे लिहितो मी 11/20 ही मोठी संख्या वजा 2/5 ही छोटी संख्या. आता छेद समान करू. इथे 20 आहे म्हणल्या इथे 20 करण्यासाठी किती न म्हणावं लागेल? 4 न. मग खाली 4 न गुणल्यावर पण 4 न. बघा छेद समान झाला. अंशामध्ये 11 वजा 2 8 किती येणार? 11 आणि 8 ची वजाबाकी 3 3/20 पर्याय क्रमांक 1. घड्याळामध्ये 2:15 झाले असता तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन तयार होईल? त्यासाठी एक सूत्र तुम्हाला मी लिहून दिलं काय रे? कोणाचं माप थीटा आपण म्हणूया. तास गुणिले 30 वजा पर्याय क्रमांक 2 11/2 पर्याय क्रमांक 2 मिनिटे गुणिले 11/2 सर पर्याय क्रमांक 2 येते. बर चेक करूया. तासच्या ठिकाणी 2 ठेवायचं म्हणजे 2 गुणिले 30 आणि मिनिटाच्या ठिकाणी 15 ठेवायचं म्हणजे 15 गुणिले 11/2. आता 30 दुनी 60. आता इथं बघा बे 1 बे 5 10 आणि पुन्हा बे 5 10 5.5 आलं. मग 15 5 75 हा चला 7 15 5 75 आणि 7 82 82.5. आता 60 जात नाही मग उलट करायचं 82.5 मधून 60 घालवा किती येणार? 22.5 पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. 452 मीटर लांबी व 322 रुंदी असलेल्या आयताकृती बागेच्या बाहेरील बाजूला लागून 11 मीटर रुंदीचा रस्ता तयार केला. समजा ही आयताकृती काय आहे? बाग आहे आणि ही बाग काय केली? तिच्या कडून असा रस्ता केलाय. सगळं वाढवताना दाखवतो.
ओके. आता हा रस्ता तयार केलाय असा. हाय तो रस्ता आहे, टिंब टिंब करतोय ना, हा रस्ता आहे पहा. आता जे आयताकृती बाग आहे त्याची लांबी किती दिली या 452 आणि रुंदी किती दिली या 322. आता बाहेरील बाजूला 11 मीटर रुंदी हॅलो, आवाज येतोय का रे? हो सर. हो सर, आवाज काय येतो. झालं नेटवर्किंग केलं. कोणतं उदाहरण चालू होतं आपलं? हा, हे ना. आता पुन्हा एकदा मला ती डायग्राम काढावी लागेल. हा, मूळ जी आयताकृती बाग आहे त्याची लांबी किती दिली होती 452 आणि रुंदी 322 आणि 11 मीटर रुंदीचा रस्ता. त्यामुळं हे 11 येणार, हे 11 येणार, हे 11 येणार, हे 11 येणार. आता मी तुम्हाला मग सांगितलं मूळ जो आयताकृती बाग आहे त्याचं क्षेत्रफळ. आयता क्षेत्रफळ सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी. मग आतील आयताची लांबी किती होती रे 452 आणि रुंदी किती होती 322. त्या दोघांचा गुणाकार करून सांगा किती येतोय. आता जर हा गुणाकार केला तर तो येतोय 1,45,544. अगदी बरोबर, एवढा येतोय. आता आपण बाहेरचा आयत काढूया त्याचं क्षेत्रफळ. आता सांगा ही पूर्ण लांबी किती येणार? ही पूर्ण लांबी हवा ही 452 मध्ये हे 11 मिळवा आणि हे 11 मिळवा, म्हणजे 11 11 22 मिळवा. 452 अधिक 22 62 72 74 ना. 474. लांबी गुणिले रुंदी ते सूत्र. आणि रुंदी किती येणार 322 मध्ये वरचा 11 आणि खालचा 11 मिळवा. 22 आणि 22 44 ना. 344.
आता हा गुणाकार करा. एक लाख 1,63,056. हा आता आपल्याला काढायचे ते या रस्त्याचे क्षेत्रफळ. रस्त्याचं क्षेत्रफळ बरोबर मोठ्या आयता क्षेत्रफळ वजा लहान आयता क्षेत्रफळ. मग मोठ्या आयता क्षेत्रफळ किती आलं? 1,63,056 वजा लहान आयता क्षेत्रफळ किती आलं? 1,45,544. ह्या दोघांची करा वजाबाकी. 17,512. 17,512. पण इथं हा पर्याय कुठंच दिसत नाही, त्यामुळे हा प्रश्न MSC पुण्याने ड्रॉप केला होता त्यावेळेस, कारण हा पर्याय या ठिकाणी त्यांनी द्यायला हवा होता. हे उत्तर येते. त्यामुळे तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवताना असं करूया की हा 2 नंबरचा पर्याय का नाही, 2 नंबरचा तो बदलून 17,512 घ्यायचा. हा बदलून काय घ्यायचा? 17,512. पुढचा प्रश्न, 240 लिटर दुधाच्या द्रावणात 8% मलई, 160 लिटर दुधाच्या द्रावणात 15% मलई, दोन्ही द्रावण एकत्र केली तर त्या मिश्रणात मलईचं शेकडा प्रमाण किती असेल? आता 240 लिटर दुधामध्ये किती टक्के मलई आहे? 8%. 240 8% करूया. 8% म्हणजे 800 न गुणायचं. आता या झिरोला हा झिरो गेला, करा वरचा गुणाकार. 8 चौक 32, 3 19.2. 19 भागिले 10 बरोबर आहे. किती? 19.2. 19.2. आता 160 लिटर दुधाच्या द्रावणात 15% मलई, म्हणजे 160 चे 15% म्हणजे गुणिले 15/100. ह्या झिरोला हा झिरो कॅन्सल. 15 गुणिले 16 करा. 15 चला 1 9 हात चाला. 15 1 15 9 किती? 24. 240 भागिले 10. या झिरोला हा झिरो कट. किती आलं? 24. आता दोन्ही द्रावण एकत्र केली तर एकूण दूध किती येणार आहे? ह्या 240 आणि 160 ची बेरीज करा. 400. पण 400 लिटर दुधामध्ये मलई किती येणार? या दोघांची करा बेरीज. किती ती बेरीज? 24 आणि 19 43.2. 43.2. आता शेकडा प्रमाणे विचारलंय, म्हणजे 100ला किती? 400ला एवढं तर 100ला किती? मग काय करावं लागेल? 400ला 4 न भागल्यावर 100 येते. मग 43.2 ला 4 न भागा. 4 10.8. 4 10 40 आणि 4 8 32. 10.8 म्हणजे पर्याय क्रमांक 4. याचा अवयव पाडा बघू. 16 x चा चौथा घातांक वजा 81. आता हा कोणाचा वर्ग आहे रे? 16 कोणाचा वर्ग आहे? 4 चा. आणि x चा चौथा कोणाचा वर्ग आहे? x च्या वर्गाचा. दुसरा म्हणजे 4x वर्गाचा वर्ग आहे. आणि 81 कोणाचा वर्ग आहे? 9चा. आता आपलं सूत्र कुठलं? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेट मध्ये a प्लस b आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये a मायनस b. हे सूत्र वापरा. a च्या ठिकाणी हे ठेवा 4x वर्ग आणि b च्या ठिकाणी 9 ठेवा. काय होणार? 4x वर्ग अधिक 9 आणि दुसऱ्या कंसामध्ये 4x वर्ग वजा 9. बरोबर. आता हा पर्याय बघा दुसरा. सर पर्याय क्रमांक 2 आणि 3. अचूक पर्याय निवडायचे. आता पहिल्या कंसात काय बदल होणार नाही. आता दुसऱ्या कंसात कसा बदल होईल रे? 4x वर्ग हा 2x कंसाचा वर्ग आहे आणि 9 हा कोणाचा वर्ग आहे?
3चा वर्ग आहे. पुन्हा एकदा दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी ए वजा बी हे सूत्र वापरायचं. मग काय येणार दुसऱ्या कंसाचा विस्तार 2x अधिक 3 आणि दुसरा कंस काय येणार 2x वजा 3 म्हणजे पर्याय क्रमांक 3 2 आणि 3 2 आणि 3. आता इथं पाया 3 आहे म्हणजे इथं सुद्धा पाया 3 असणार. 3चा तुम्ही किती वेळा गुणाकार केल्यानंतर 6561 येईल बघा. किती वेळा लिहा असं 8 वेळा. 8 वेळा. बरं पहिल्या 4 वेळा गुणाकार काय होतोय 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 त्रिक 81 आणि ह्या 3चा 4 वेळा गुणाकार 81 म्हणजे 81 चा वर्ग काय रे 1 चा वर्ग 1 8 1 8 8 2 16 चला 1 8 8 64 ने 65 अगदी बरोबर. म्हणजे 6561 हा 3चा 8 वेळा गुणाकार म्हणजे 3चा कितवा घातांक येणार 8वा. 8 आता इथून पुढचं सोपं आहे फक्त हे कळलं पाहिजे. आणि मग डावी बाजू आहे 3चा घातांक 2m वजा 2 आणि उजवी बाजू 6561 चा जागी मी 3चा 8वा घातांक लिहितो. आता बघा दोघांचा पाया काय आहे समान आहे म्हणून घातांक समान. मग पहिल्या घातांकी संख्येचा घातांक 2m वजा 2 बरोबर दुसऱ्या घातांकित संख्येचा घातांक 8. आता वजा 2 तिकडे गेल्यावर अधिक 2 आणि 8 आणि 2 ची बेरीज किती येणार मग 10 आणि मग 10 भागिले 2 किती येणार यांची किंमत 5. 5 पर्याय क्रमांक 4 क्रमांक 4. 4. ठीक आहे अशा पद्धतीने आज आपण 2019 सालची गणित विषयाची प्रश्नपत्रिका प्रश्न क्रमांक 26 ते प्रश्न क्रमांक 41 पाहिलं. उद्या 42 ते 57 आणि पुन्हा 58 ते 75 असं 3 दिवसामध्ये आपली ही प्रश्नपत्रिका पूर्ण होती. आज आता वेळ असेल किंवा आज संध्याकाळी वेळ असेल त्यावेळी 1.5 तासामध्ये या ठिकाणी काल तुम्हाला पाठवलेली 2018 ची प्रश्नपत्रिका त्यामध्ये भाषा मराठी विषयाचे 25 प्रश्न आणि गणित विषयाचे 50 प्रश्न सोडवायचे. संध्याकाळी उत्तर सूची पाठवतो त्याचे मार्क्स ग्रुपवर पाठवायचे. ठीक आहे बस करूया. आता मधून तास कट झाल्यामुळे आजचं रेकॉर्डिंग मला वाटते होणार नाही. ठीक आहे बघूया झाले तर पाठवतो.